नियमित पुनर्गठन कर्जदारांचा सवाल, किसान सभेचा सरकारला इशारा. अडचणीत असलेल्या नियमित पुनर्गठन कर्जदारांच्या प्रश्नावर किसान सभा पुन्हा आक्रमक झाली आहे. कर्जदाराच्या मागण्याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा स्पष्ट इशारा किसान सभेने राज्य सरकारला दिला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्या, अशी मागणी किसान सभेकडून करण्यात आली आहे. आता सरकार या इशाऱ्याची दखल घेऊन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाहूया सविस्तर. किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला नियमित कर्जदारांना आणि वंचित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. नियमित कर्जदार ज्यांनी आपलं कर्ज इमाने इतबारे काटकसर करून कर्जपानी करून भरलं, ते काही श्रीमंत शेतकरी नाहीत. त्यांनी कर्ज भरलं याची शिक्षा या नियमित कर्जदारांना देता कामा नये. केवळ 50,000 रुपयावर त्यांची बळवणूक करणं हे शिक्षा दिल्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत दिलासा द्या, ही रास्त मागणी किसान सभेनं उचलून धरलेली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन सरकारने किंवा बँकांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे, त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतचा न्याय देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे शेतकरी वेगवेगळ्या अटी शर्तींमुळे 2009 पासून आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिले, त्यांना सुद्धा दिलासा देण्याची आवश्यकता आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे, दत्तात्रेयजी भरणे आणि बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर भेटून हा प्रश्न 30 तारखेच्या आत निकाली काढण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या तीनही मंत्र्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आश्वासनाची आम्ही आठवण करून देतो आहोत. माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा 23,63,000 शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये देऊन त्यांची बळवणूक न करता, त्यांना नियमित कर्ज भरलं याची शिक्षा न देता, त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देऊन वित्तीय शिस्त मजबूत करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे, मुख्यमंत्री साहेबांचा जो संकल्प आहे, तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकावी, असं आव्हान ह्या 23,63,000 शेतकरी आणि किसान सभेच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांना करतोय. पुन्हा आंदोलन करणं, पुन्हा या मागणीसाठी संघर्ष करणं याची काही किसान सभेला बिलकुल हौस नाही. ती वेळ शेतकऱ्यांवर आणि किसान सभेवर यावेळी येऊन देता कामा नये, यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या तीनही मंत्र्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत, सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा दृढ करावा, अशा प्रकारची अपेक्षा किसान सभेच्या वतीनं व्यक्त करतो आहे.